महायुतीची आजची बैठक ही रद्द करण्यात आलेली आहे। अजित पवार एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नाहीयेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दिल्लीला जाणार आहेत। फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला जाणार असल्याचे कळतंय। त्यामुळे आज दिल्लीमध्ये तिन्ही नेत्यांची खलबतं एकत्रितपणे होणार नाहीयेत। महायुतीची आजची बैठक ही रद्द करण्यात आली आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीयेत। ओमकार वाबळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती घेऊयात। ओमकार, आज खरं तर दिल्लीमधनं काहीतरी फुल अँड फायनल होईल असं कळत होतं, पण आता ती शक्यता मावळली आहे जवळपास। ओमकार, अगदी खरं आहे गुरु, आज दिल्लीमध्ये अंतिम बैठकीत सगळ्या जागा वाटपाच्या गोष्टी फायनल होतील अशी चर्चा होती, पण आता बैठकच पुढे ढकलण्यात आली। कारण एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला जाणार नाहीयेत। देखील काही गोष्टींमुळे वेळ मिळाली नसल्याचं आता माहिती समोर येते। आणि दुसरं महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस केंद्रीय निवडणूक समितीचे मेंबर आहेत, त्यामुळे आज भाजपची स्वतःची जी केंद्रीय निवडणूक कमिटीची बैठक पार पडते, ज्यामुळे साधारण सीट शेअरिंग व्यतिरिक्त कॅन्डिडेट फायनलायझेशन होतं। या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील। कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर थोड्याच वेळात सगळे नेते आता सह्याद्रीवरती कॅबिनेट बैठकीला दाखल होतील आणि कॅबिनेट बैठक संपताच देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना होतील। धन्यवाद ओमकार या सविस्तर माहितीसाठी।